आज मी झटपट होणारी छोलेची भाजी करून दाखवणार आहे। बघा, कट बघू शकता तुम्ही, कन्सिस्टन्सी देखील बघू शकता। सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुम्हाला झटपट होणारी छोलेची भाजी करून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। जर आपल्याकडे कोणतीही तयारी नसेल तर अशा ह्या साहित्यामध्ये आपण पटकन अशी भाजीही करू शकतो, झटपट अशी आणि चविष्ट। तर सुरुवातीला आपण साहित्य पाहून घेऊया। इथे मी कोथिंबीर घेतली फ्रेश अशी, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, एक टोमॅटो मोठा चिरून घेतलाय, कांदा चिरून घेतला, एक मोठा कांदा ओबडधोबड असा चिरून घेतलाय, सुकं खोबरं घेतलंय। त्यानंतर हे जे छोले आहेत ते हे बघा चांगले शिजलेले आहेत, हे बघा। त्यानंतर या ठिकाणी बघा मसाल्याचं साहित्य आहे सगळं, हळद, हिंग, जिरं, संडे मसाला, लाल तिखट, मोहरी, मीठ चवीपुरतं। त्यानंतर फोडणीसाठी तेल। तर सर्वप्रथम आपण जे हे साहित्य आहे ते न भाजता आपण दळून घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम इथे टोमॅटो, कांदा, सुकं खोबरं, कोथिंबीर आणि लसूण हे सगळं साहित्य असंच कच्चं दळून घ्यायचं, म्हणजे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। तर हे पहा, अशा प्रकारे आपलं हे जे वाटण आहे ते तयार आहे, कच्चं वाटण। आता हे आपण तेलामध्ये चांगलं भाजून घेऊया। इथे मी सर्वप्रथम तेल घालते आहे। आता हे तेल गरम झालंय, आपण मोहरी आणि जिरं घालून घेऊया थोडं थोडं, आणि त्यानंतर हे जे वाटण आहे ना ते घालून घेऊया। त्यानंतर हे वाटण चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत। आता हे बघा वाटण घातलंय मी। आता हे वाटण जे आहे ते मी अशा प्रकारे भाजून घेत आहे। आणि हे मिक्सरमध्ये जेव्हा मी वाटून घेत होते त्यावेळी याच्यामध्ये मी छोलेमधलंच पाणी घातलं होतं, हे बघा। छान असं तेल सुटतंय आणि कच्चं आहे ना, त्यामुळे चांगलं भाजून घ्यायचं, थोडा जास्त वेळ घेऊन। आता याच्यामध्ये लागलीच थोडीशी मी हळद घालते। त्यानंतर या चमच्याने, बघा किती छोटा चमचा आहे, या चमच्याने मी 2 चमचे लाल तिखट घालते, थोडं जास्त घालते। त्यानंतर याच चमच्याने छोट्या 1-2 चमचे मी गोडा मसाला घालते आणि पुन्हा हे चांगले मसाले या तेलामध्ये भाजून घेते। आता हे तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं, कच्चं राहता कामा नये अजिबात। तुम्ही बघू शकता वाटणाला चांगलं असं तेल सुटलेलं आहे आणि हे चांगलं असं भाजून झालेलं आहे। आता मगाशी मिक्सरच्या जेव्हा मी भांड्यातलं हे जे वाटण आहे ते काढून घेतलं तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं, तेच पाणी मी या वाटणामध्ये घालून घेणार आहे। तर हे चांगलं भाजून झालंय, हे बघा, तेच पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलंय। आता ह्याला चांगली उकळी येऊ दे। आपण आता मीठ घालूया, अंदाजे चवीपुरतं। मी सगळं म्हणजे अंदाजे घालते, चवीपुरतं मीठ घालूया। आता याच्यामध्ये मी काही बटाटा वगैरे घालणार नाहीये। आता उकळी आली की आपण छोले घालून घेऊया। ऑलरेडी छोले शिजलेले आहेत, पाहू शकता छान अशी या वाटणाला देखील चांगली उकळी आलेली आहे। आता आपण हे जे छोले शिजवून घेतलेत ना ते ह्याच्यामध्ये घालूया आणि पुन्हा एकदा हे छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया। आता आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवायची, पातळ हवं असेल तर पातळ, नाहीतर मग थोडं घट्ट। आता मी थोडं घट्ट करणार आहे, खूप पातळ दिसतंय।
झाकण ठेवते मी आता आणि दाखवते एक 10 मिनिटांनी तुम्हाला. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान असा कट आलेला आहे. आणि आता आपण कोथिंबीर, फ्रेश अशी कोथिंबीर वरनं गुरगुरणार आहोत. बघा सुंदर असा कट आलाय. बघा तर ही भाजी छोलेची उसळ तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.